हे म्हणजे हेड ऑफिस आहे कंपनीचं, वसमत तालुक्यामध्ये, प्रॉपर वसमत. कंपनीला आतापर्यंत झाले 3 वर्ष. 3 वर्ष झाले कंपनी आपली काम करते. तर आपल्या कंपनीमध्ये कंपनीनं काय केलं की सगळ्याचं म्हणजे सरळ मिसळ 2 काम ठेवले. एक तर ट्रेडिंगमध्ये पण आपली कंपनी काम करते आणि MLM मध्ये पण काम करते. तर MLM मध्ये कशी काम करते ते आधी समजून घेऊन नंतर ट्रेडिंगमध्ये काम कशी करते ते नंतर समजू. बरोबर आहे. आता MLM मध्ये कंपनी काय म्हणते की आपल्याला फक्त 2300 रुपयाचे 2 प्रोडक्ट खरेदी करायचे. त्याच्यापैकी एक प्रोडक्ट मात्र कंपनीच्या मनावर घ्यावा लागेल आणि बाकीचे राहिलेले पैसे जे तुमचे राहतात 2300 मधून ते प्रोडक्ट याच्यापैकी तुम्ही कोणते सिलेक्ट करू शकता. बरोबर. अशा पद्धतीने हे 2 प्रोडक्ट खरेदी केल्याच्या नंतर तुम्ही कंपनीचे झाले सभासद, ज्याला आपण जॉईनिंग म्हणतो. बरोबर. सभासद झाल्याच्या नंतर पहिला फायदा असा आहे की जेवढे कंपनीचे प्रोडक्ट आहेत त्याच्यावर तुम्हाला कंपनी 30% डिस्काउंट देते. 2300 रुपयामध्ये नाही, MRP वर डिस्काउंट देते. पण कधी देते? तुम्ही सभासद झाल्यानंतर. मग लाईफ टाईम. मग पुढे काम तुम्ही करा न करा त्याच्याशी काही संबंध नाही. एकदा तुम्हाला सदस्यत्व कार्ड भेटलं की तुम्हाला लाईफ टाईम साठी तुम्हाला हे प्रोडक्ट 30% डिस्काउंट भेटत राहते. भविष्यामध्ये कंपनीचे 100 प्रोडक्ट येणार घरी लागणार, तर त्याचा पण फायदा तुम्हाला पुढे चालून असाच भेटतो. हा झाला पहिला फायदा. आता दुसरा फायदा असा आहे की आपल्या कंपनीचे एक कोणी कंपन्यांमध्ये काम केलेले आहेत म्हणल्याच्या नंतर ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आपल्या कंपनीची टेल बायनरी आहे, स्टँडर्ड बायनरी ज्याला आपण म्हणतो ते बायनरी प्लॅन आहे आपला. मग टेल बायनरीमध्ये काय असते की अशा पद्धतीचा एक टेल असतो. तुम्ही इथं आले, याने 2300 भरली, याने 2300 भरली, याने 2300 भरली. भरल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक स्पॉन्सर, आता तुम्ही इथं आहात समजा मॅडम, इथे एक तुम्ही स्पॉन्सर केला, इथे एक तुम्ही स्पॉन्सर केला आणि इथे एक तुम्ही स्पॉन्सर केला. हे एका स्पॉन्सरला तुम्हाला कंपनी काय करते? 500 रुपये देते. बरोबर. आता हे एकूण किती स्पॉन्सर झाले तुमचे? 3 झाले. तर एकूण किती झाले? 1,500 रुपये तुमचे इन्कम झाले. त्याच्यानंतर इथे तुमची बायनरी मॅच झाली. बरोबर. आता तुम्ही काम केलेलं असल्यामुळे मी सरळ पटपट सांगतो. इथे तुमची बायनरी मॅच झाली, सगळे बायनरी मॅच झाल्याच्या नंतर पर बायनरीला कंपनी काय करते? 200 रुपये. बरोबर. आता एकूण तुम्हाला इथंच इन्कम किती झालं? 1700. अशा पद्धतीनं कंपनी काय करते की याने टाकला की जोपर्यंत तुमच्या डाउनलाईन मध्ये जेवढी बायनरी होत राहील तेवढी तुम्हाला 200 रुपये पर बायनरी तुम्हाला इन्कम मिळत जाईल. त्याच्यानंतर या कंपनीमध्ये दुसऱ्या कंपनीपेक्षा एक असा फायदा आहे की जरी हे बायनरी प्लॅन आहे पण बायनरी प्लॅन जरी असेल तर स्पॉन्सर तुम्ही जर टाकला स्वतः. आता उदाहरणार्थ काय झालं की मी हे समजा मला हे माणसं जोडायचं कोणी म्हणते सांगू नका भाऊ, मला काय माणसं जोडायची सिद्धामध्ये नाही, मी माणसामध्ये जातो. त्याला म्हणायचं बाबा फक्त प्रोडक्ट 30% डिस्काउंट घेण्यासाठी सभासद होतो. बरोबर. तर ते तसा झाला, तुम्ही केलाय पण तुमच्या आधी इथे एक जॉईन आहे, तुम्ही सभासद केलाय पण यानं नाही केला. तुमचा स्पॉन्सर ID वापरून जर याला टाकला याच्या खाली पडेल तो, पण हे 500 रुपये तुम्हाला भेटतील. म्हणजे अशी स्पॉन्सरशिप तुम्ही दिवसभरामध्ये 100 करा, 200 करा, असे लाखो करा, तुम्ही पर स्पॉन्सरला तुम्हाला 500 रुपये मिळते. हे तुमच्या मेन लीडरचं काम म्हणजे फायद्याचं आहे याच्यामध्ये. दुसऱ्या प्लॅन मध्ये कसं आहे? बरोबर आहे. आपला प्लॅन सरळ आहे. आलं का लक्षात? तुम्ही आता एवढंच ध्यान ठेवायचं की ज्यावेळेस आपण जॉईनिंग म्हणा आपला स्वतःचा जर आपण ID घेतला असेल तर स्पॉन्सर ID आपला टाकायचा. आपला जर स्पॉन्सर ID टाकला तर तुम्ही किती जॉईनिंग करा, तुमच्या स्पॉन्सर ID वर दिवसभरात 100 करा. 100 गुणिले 500 पकडा, किती रुपये झाले? 50,000 झाले. असं उदाहरण द्यायला तुम्हाला. तर अशा पद्धतीनं तुम्ही स्पॉन्सर ID किती बी अनलिमिटेड टाकू शकता. त्याच्यानंतर काय झालं की आता यांनी काम केलं, यांनी पण केलं, इथपर्यंत आली चेन. आता तुमच्या डाऊनलाईनला किती झाले मॅचिंग? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 मॅचिंग. या तारखेमध्ये तुम्हाला